नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या सदरामध्ये पहिला चॅप्टर बघणार आहोत. तो म्हणजे महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्र राजकीय आणि प्रशासकीय. आता ह्या चॅप्टरचं जर आपण महत्त्व बघितलं, तर अगदी सरळ सेवांच्या परीक्षांपासून ते अगदी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेपर्यंत या चॅप्टरचं महत्त्व आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती 2 ते 3 प्रश्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पडत असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे अगदी सरळ सेवेचा विद्यार्थी असू दे किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा विद्यार्थी असू दे, प्रत्येक विद्यार्थ्याला या चॅप्टरचा अभ्यास करणं खूप गरजेचं ठरतं. ठीक आहे. तर आज आपण या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. तुमचे जे काही डाउट्स असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर आता तुम्ही ह्या नोट्सचं जर स्ट्रक्चर बघितलं, तर हे अशा पद्धतीने बघा, की हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. अगदी पूर्ण चॅप्टर हा असाच प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये बनवण्यात आलेला आहे, जेणेकरून चॅप्टर वाचल्यानंतर तुम्ही याची पटकन रिव्हिजन करू शकाल. अगदी टाइम लावून तुम्ही याची रिव्हिजन करू शकाल, अशी त्याच्यासाठी एक सेटिंग केलेली आहे. ठीक आहे. तर आपण चॅप्टर हा क्वेश्चन आन्सरच्या रूपातच बघणार आहोत. मध्ये-मध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन सुद्धा करेन. ठीक आहे. तर हा पहिला चॅप्टर आहे, महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. ठीक आहे. महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार. तर त्याच्यामध्ये बघा, की महाराष्ट्राच्या आधी इथं मुंबई द्वैभाषिक राज्य अस्तित्वात होतं. ओके. महाराष्ट्र नाव हे त्याला 1 मे 1960 रोजी पडलं. पण त्यापूर्वी इथं काय होतं? तर मुंबई द्वैभाषिक राज्य अस्तित्वात होतं. ठीक आहे. तर ह्या मुंबई द्वैभाषिक राज्याची जी स्थापना आहे, ओके. याची जी स्थापना आहे, ती स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली. 1 नोव्हेंबर 1956. आता ह्या मुंबई इलाक्याचं जर एकूण क्षेत्रफळ बघितलं, तर क्षेत्रफळ किती भरतंय बघा. जवळपास 1,86,923 चौरस किलोमीटर आहे. 1,86,923 म्हणजे जवळपास 1,87,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. ओके. तर तुम्हाला माहिती आहे, की नंतर ह्या मुंबई इलाक्यातून म्हणजे ह्या मुंबई प्रांतातूनच काय झालेलं आहे, तर मुंबई द्वैभाषिक राज्य सुद्धा निर्माण झालेलं आहे. ओके. पुढे जाऊन आपण बघणार आहे. कधी निर्माण झाले ते 1 नोव्हेंबर 1956 ला झालेलं आहे. ठीक आहे. आणि मग ह्या मुंबई द्वैभाषिक राज्यामधूनच 2 एक राज्य अस्तित्वात आलेले आहेत. एक आहे गुजरात आणि दुसरं आहे महाराष्ट्र. तर हे 2 जे राज्य आहेत, तर ते संसदेच्या कायद्यानुसार निर्माण झालेली होती. त्या कायद्याचं नाव आहे बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960. काय नाव आहे? बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960. आता बघा, महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं 1 मे 1960 रोजी. आपल्या प्रत्येकाला ती गोष्ट माहिती आहे. आपण महाराष्ट्र दिन त्या दिवशी साजरा करतो आणि तोच दिवस आपण कामगार दिवस म्हणून पण साजरा करत असतो. ठीक आहे. तर ह्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती सोहळ्याचं जे उद्घाटन आहे, ओके. या निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन तर ते कुणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे धनंजयराव गाडगीळ यांनी. बघा, इथं कन्फ्यूज होऊ शकतो. मला वाटतं एक्साइजच्या परीक्षेला सुद्धा जी पहिली एक्साइजची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची सुद्धा नावं देण्यात आलेली होती. ओके. मग लॉजिकली आपण काय विचार करणार, की यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते. ओके. आणि पंडित नेहरू त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते. तर ह्या दोघांपैकीच कुणीतरी या सोहळ्याचं उद्घाटन केलेलं असेल. पण असं नाहीये. याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? धनंजयराव गाडगीळ यांनी केले. मात्र हे जे महाराष्ट्राची जी निर्मिती आहे, ओके. ह्या निर्मितीची घोषणा कोणी केली? तर ती पंडित नेहरूंनी केली. ओके. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा केली पंडित नेहरूंनी. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की ह्या मुंबई इलाख्यामधून काय झालेलं आहे, तर हा मुंबई द्वैभाषिक राज्य हे अस्तित्वात आलेलं आहे. ओके. मग ज्यावेळी हे मुंबई द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आलं, तेव्हा ह्याचे घटक कुठले-कुठले होते? तर घटक होते बघा, हैदराबाद संस्थान, की जे त्यावेळेचं सर्वात मोठं संस्थान मानलं जात होतं. निजाम हा तिथला हैदराबादचा जो प्रमुख आहे निजाम. ओके. तर ह्या हैदराबाद संस्थानामधून 5 मराठी जिल्हे सेपरेट झालेले आहेत. कुठले? 5 मराठी जिल्हे. मग कुठले त्याच्यामध्ये? मोस्टली हैदराबाद संस्थानामधून वेगळे झालेले मराठवाड्यातले जिल्हे होते. ठीक आहे. मग याच्यामध्ये औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड एकूण हे 5 जिल्हे आहेत. औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड. ओके. शिवाय मध्य प्रांतामधले एकूण 8 मराठी जिल्हे त्याच्यामध्ये होते. कुठले? मध्य प्रांतामधले 8. मग हे मध्य प्रांतातले 8 जिल्हे म्हणजेच कुठले आले? हे विदर्भातले 8 जिल्हे होते. मग याच्यामध्ये कुठले आहेत बघा? बुलढाणा, अकोला, अमरावती. ओके. हे 3 जिल्हे जे आजच्या अमरावती विभागातले आहेत आणि वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि चांदा. यवतमाळ सुद्धा अमरावती मधलाच आहे. 4 अमरावती विभागातले आहेत आणि 4 हे कुठले आहेत? नागपूर विभागातले. त्यापैकी चांदा तुम्हाला माहित असेल. चांदा म्हणजेच काय? आपला चंद्रपूर जिल्हा आहे आणि याच्याशिवाय मुंबई प्रांत जो होता त्यावेळेचा एकूण 3 प्रेसिडेन्सीज होत्या बघा. एक होतं मुंबई प्रेसिडेन्सी, दुसरी होती बॉम्बे प्रेसिडेन्सी एक होती, कलकत्ता बेंगॉल प्रेसिडेन्सी एक होती आणि खाली मद्रास प्रेसिडेन्सी. तर ही जी बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्याच्यामधले 13 जिल्हे.
तर असे एकूण 26 जिल्हे आणि गुजरात राज्य मिळून त्यावेळेस मुंबई द्वैभाषिक राज्य तयार झाले. ओके, तुमच्या लक्षात येत असेल. मुंबई प्रेसिडेन्सी मधले 13 आणि वरचे हे हैदराबाद मधील 5 आणि विदर्भातले मध्य प्रांतातले 8 असे मिळून हे 13 मिळून 26 जिल्हे मिळून मुंबई द्वैभाषिक राज्य निर्माण झालेलं आहे. ओके, गुजरात सुद्धा त्याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर मग काय झालेलं आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. तर ते निर्मिती होण्याच्या अगोदर जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झालेली होती की मुंबईसह महाराष्ट्र हवा होता, तर ही चळवळ सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा याच्यामध्ये मोस्टली या चॅप्टरला वेटेज आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या चॅप्टरला. ओके, आता बघा याच्यामध्ये इथे एक मी माहिती ऍड केलेली आहे की भारतीय उपखंडामध्ये कुठले कुठले देश येतात भारतीय उपखंडामध्ये. तर त्याच्यामध्ये एकूण 7 देश येत आहेत बघा भारतीय उपखंडामध्ये, इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये भारत आहे, पश्चिमेला असणारा पाकिस्तान आहे, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव. एकूण असे 8 देश मिळून काय तयार होत आहे, भारतीय उपखंड तयार होते बघा. याच्यामध्ये चीन येत नाही, याच्यामध्ये म्यानमार सुद्धा येत नाही. ठीक आहे. आणि आजचा जो महाराष्ट्र आहे हा भौगोलिक दृष्ट्या जर बघितला तर कुठल्या खंडाचा भाग आहे, तर तो गोंडवानाचा भाग आहे. ओके, गोंडवाना काय आहे, लॉरेशिया काय आहे, तर ते आपण प्राकृतिक महाराष्ट्र बघताना बघणार आहोत. आता ही एक माहिती परीक्षेच्या दृष्टीने हा चार्ट खूप महत्वाचा आहे बघा की ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी त्याचे घटक काय होते आणि सध्या त्याचे घटक कुठले कुठले. तर महसूल विभाग जर बघितले तर 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 4 एकूण महसूल विभाग होते बघा, एकूण 4. सध्याच्या घडीला बघितलं तर किती आहेत, एकूण 6 महसूल विभाग त्याच्यामध्ये आहेत. जिल्ह्यांची संख्या जर आपण बघितली, जिल्ह्यांची संख्या, तर त्यावेळी जिल्हे एकूण 26 होते. आताच्या घडीला जिल्हे बघितले तर जिल्हे किती आहेत, 36 आहेत. 26 10 जिल्ह्यांची वाढ झाली. तर ते कुठल्या क्रमाने झालेत ती सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे, त्याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. तालुक्यांची संख्या जर बघितली तर बघा सुरुवातीला तालुके किती होते, 229. ओके, 229 तालुके. सध्याच्या घडीला बघितलं तर टोटल 358 तालुके. 355 प्लस 3 हे 3 कुठले घेतलेले आहेत, तर 3 म्हणजे हे मुंबई शहर मधले 3 तालुके आहेत. ओके, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे 3 तालुके त्याच्यामध्ये आहेत. ती सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा लोकसंख्या घनता, पॉप्यू म्हणजे पॉप्युलेशन घनता. ओके, तर 1960 रोजी महाराष्ट्राची पॉप्युलेशन घनता होती 129. सध्याच्या घडीला जर बघितले तर ते आहे 365. 2001 ची जर बघितली तर ती 315 घनता होती. तुमच्या लक्षात राहण्यासाठी इथं दिलेलं आहे. कंपॅरेटिव्हली तुम्ही बघू शकता 315 2001 रोजी आणि आता 2011 मध्ये झालेली ती 365 शेवटच्या जनगणनेनुसार. ओके, स्त्री पुरुष प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर जर बघितलं, ओके, जनरल सेक्स रेशो जर बघितला तर 1960 रोजी 936 आपलं लिंग गुणोत्तर होतं. ओके, सर्वसाधारण लिंग गुणोत्तर. आणि आत्ताचं लिंग गुणोत्तर बघितलं तर ते आहे 929. ओके, म्हणजे काय झालेले जवळपास 7 आकड्यांची घट झालेली आहे. 7 ने लिंग गुणोत्तर घसरलेलं आहे. साक्षरता जर आपण बघितली तर 1960 रोजी साक्षरता होती केवळ 35%. किती आहे बघा, 35.1% साक्षरता आहे. आता त्याच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे, 82.3%. ओके, महाराष्ट्र हे साक्षरतेच्या दृष्टीने अग्रगण्य असणारं राज्य आहे. ओके, सर्वाधिक साक्षरतेचं राज्य जर म्हटलं तर ते कुठलं आहे तुम्हाला माहित असेल, कमेंट सेक्शन मध्ये मला खाली सांगा की सर्वाधिक साक्षरतेचं राज्य कुठलं आहे ते. ओके, भारतामधलं. त्याच्यानंतर आहे नागरी लोकसंख्या. ओके, नागरी लोकसंख्या 1960 ला फक्त आणि फक्त 28.22% होती. किती होती, 28% होती, 28.22%. सध्याच्या घडीला जर बघितलं तर 45.2% एवढी महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या आहे बघा. नागरी लोकसंख्येचा विचार जर केला, लोकसंख्येचा प्रमाणानुसार नव्हे, लोकसंख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे भारतामध्ये. ओके, 45.2% एवढी नागरी साक्षरता नागरी लोकसंख्या आहे आपली. ठीक आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकांची संख्या जर बघितली तर 1960 रोजी फक्त 3 महानगरपालिका होत्या आपल्याकडे, फक्त 3 महानगरपालिका. सध्याच्या घडीला जर बघितलं तर टोटल 28 महानगरपालिका आपल्याकडे आहेत. भारतामध्ये सर्वाधिक नगरपालिका असणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. ओके, सर्वाधिक. रिसेंटली जर बघितलं तर इचलकरंजी महानगरपालिकेला 28व्या महानगरपालिकेचा दर्जा मिळाला होता. त्याच्या आधी पनवेल महानगरपालिका ही 27वी महानगरपालिका होती. ओके, 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नागरी भागाला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात येतो. ओके, तर तशा महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिका अस्तित्वात आहेत. आता ही जी लाल केलेली जी इन्फॉर्मेशन आहे, रेड इन्फॉर्मेशन आहे,
तर ही रेड इन्फॉर्मेशन मी लाल कशासाठी केलेलं आहे, तर याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारलेले, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ओके, म्हणून केलेले. तर आता पुढचा मुद्दा आहे बघा, महाराष्ट्राचे स्थान. ओके, महाराष्ट्राचे स्थान. तर तुम्ही नकाशात बघू शकता की महाराष्ट्राचा जर अक्षवृत्तीय विस्तार जर बघितला आपण, अक्षवृत्तीय विस्तार, तर तो किती आहे? 15°37 उत्तर ते 22°6 उत्तर. ओके, दिशा बघा, दिशा लक्षात ठेवा. दिशा आहे इथं उत्तर. ठीक आहे, कुठला बघतोय आपण? अक्षवृत्तीय विस्तार बघतोय. अक्षवृत्त म्हणजे कसं? तर ज्या आडव्या रेषा आहेत, ओके, इमॅजिनरी आडव्या ज्या लाईन्स आहेत, ओके, ज्या नकाशावरती आहेत पृथ्वीच्या, तुम्ही गोलावरती सुद्धा त्या बघू शकता. तर अक्षवृत्त दरम्यान आपला किती आहे? 15°37 उत्तर ते 22°06 उत्तरच्या दरम्यान महाराष्ट्राचा विस्तार आहे. महाराष्ट्रात जर आपण रेखावृत्तीय विस्तार बघितला, रेखावृत्तीय विस्तार, तर तो किती आहे? रेखावृत्त म्हणजे उभ्या लाईन असतात. ओके, ज्या व्हर्टिकल उभ्या लाईन आहेत, तर त्या त्या याच्यामध्ये दर्शवलेल्या आहेत. त्याच्यानुसार जर विस्तार बघितला आपण, तर 72°36 बघा पूर्व, 72°36 पूर्व रेखांश ते 80°54 पूर्व रेखांश. या दिशा लक्षात ठेवायच्या. आयोगाने ह्या दिशांमध्ये सुद्धा फसवलेलं आहे. ओके, आता महाराष्ट्राचा विस्तार बघा. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर बघितली, तर ती आहे 800 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी जर बघितली, तर ती आहे 700 किलोमीटर. 800 किलोमीटर आणि 700 किलोमीटर. ठीक आहे. आता बघा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं, तर ते आहे 3,07,713 चौरस किमी. 3,07,713. तर महाराष्ट्र आयोगाने विचारताना हा आकडा पण विचारलेला आहे बघा, की हेक्टर्स मध्ये विचारलेले. तर ते किती हेक्टर भरतंय? 360.70 लाख हेक्टर. आणि मी मैल्स मध्ये सुद्धा काढलं. मैल मध्ये ऍक्च्युअली विचारलं नाहीये परीक्षेला, पण मी ते काढून ठेवलेलं आहे. 1,18,809 मैल एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. ओके, क्षेत्रफळानुसार जर आपण क्रमांक बघितला, क्षेत्रफळानुसार जर आपण महाराष्ट्राचा क्रमांक बघितला, तर तो 3रा क्रमांक येतो. 2रा क्रमांक येत नाही, लक्षात ठेवा. काही पुस्तकांमध्ये 2रा क्रमांक दिलेला आहे. मात्र महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघितली तर त्याच्यामध्ये 3रा क्रमांक दिलेला आहे. मग पहिल्या 2 क्रमांकाचे पहिले 2 राज्य कुठले? तर पहिलं राज्य येतं राजस्थान, दुसरं राज्य येतं मध्य प्रदेश. 1 नंबरला राजस्थान आहे, 2 नंबरला मध्य प्रदेश आहे. राजस्थानचं क्षेत्रफळ मी इथं दिलेलं आहे. याच्यावरती काही प्रश्न आलेला नाही. मध्य प्रदेशचं पण दिलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करू शकता. मात्र प्रश्न आलेला नाहीये त्याच्यामध्ये. ओके, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी जर महाराष्ट्राची टक्केवारी जर आपण बघितली, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी, तर ती किती भरते? 9.36% भरते. किती भरते? 9.36%. लोकसंख्या जर बघितली, तर ती 9.8% आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 9.8% आणि क्षेत्रफळ आहे 9.3%. ओके, कन्फ्युज होऊ शकतं, त्यासाठी ही गोष्ट मी इथे मेन्शन करतोय. ओके, आता भारतीय उपखंडापैकी महाराष्ट्राची टक्केवारी, हा प्रश्न आलेला नाहीये परीक्षेला, मात्र मी नोटमध्ये काढून ठेवलेला आहे की 6% आहे. ओके, भारतीय उपखंडापैकी, भारतीय उपखंडामध्ये आपण मगाचे जे देश बघितलेले होते इथं वरती, ठीक आहे, की भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव. मी तुम्हाला सांगितलं की चीन येत नाही, म्यानमार येत नाही. तर ह्या भारतीय उपखंडापैकी महाराष्ट्राची टक्केवारी किती आहे? तर 6% आहे. ओके, आता क्षेत्रफळानुसार जर सर्वात छोटं राज्य बघितलं, तर ते गोवा आहे. ओके, गोव्याचं क्षेत्रफळ फक्त किती आहे? 3,702 चौरस किमी एवढं आहे. लोकसंख्येनुसार जर सगळ्यात छोटं राज्य बघितलं आपण, लोकसंख्येनुसार सगळ्यात छोटं राज्य, तर ते आहे सिक्कीम. ओके, लोकसंख्येनुसार सर्वात छोटं राज्य. सिक्कीमचं पण क्षेत्रफळ दिलेलं आहे मी इथं 7,096 चौरस किमी. याच्यावरती काही प्रश्न आलेला नाही. आता महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार बघा कसा आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार आहे त्रिकोणाकृती. कसा आकार आहे महाराष्ट्राचा? त्रिकोणाकृती. सरळ सेवेच्या परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ओके, तर महाराष्ट्राचा पाया जर बघितला आपण, पाया जर आकार त्रिकोणाकृती आहे, तर मग त्याचा पाया कुठे आहे? तर त्याचा पाया आहे खाली कोकणामध्ये. कुठे आहे पाया? तर त्याचा कोकणामध्ये, पश्चिमेला त्याचा पाया आहे. ओके, आणि जर त्याचं निमुळतं टोक जर बघितलं, तर निमुळतं टोक कुठे आहे? ईशान्येला गोंदियामध्ये आहे. कुठे आहे? ईशान्येला गोंदियामध्ये. ठीक आहे, आता महाराष्ट्राच्या सीमा बघा कशा आहेत, सीमा. ओके, तर महाराष्ट्राच्या सीमा एकूण किती राज्यांना लागतात? एकूण किती राज्य आहेत महाराष्ट्राच्या आजूबाजूला? तर एकूण 6 घटक राज्य आहेत आणि जवळपास 1 केंद्रशासित प्रदेश आहे. आपण खाली तो चार्ट बघणार आहोत, कुठली 6 घटक राज्य आणि कुठला केंद्रशासित प्रदेश आहे ते. ठीक आहे, तर एक एक बघा. ऍक्च्युली मला इथं नकाशा दाखवणं थोडंसं पॉसिबल होत नाहीये, टेक्निकल इश्यू असल्यामुळं. तर तुम्ही व्हिडिओ बघताना नकाशा समोर ठेवा. ओके, तुमचा ॲटलास कुठलाही असेल, तर तो ॲटलास समोर ठेवा आणि ही माहिती त्याच्यामध्ये चेक करा. ठीक आहे, तर आपण दिशा, राज्य, लागणारे जिल्हे आणि त्यांची संख्या किती आहे, तर ती गोष्ट बघतोय. वायव्येकडचं जर राज्य बघितलं आपण, वायव्येकडचं उत्तर आणि पश्चिम याच्यामधली दिशा वायव्य,
तर वायव्येकडचं जर राज्य बघितलं तर ते राज्य आहे गुजरात. कुठलं राज्य? गुजरात. आणि गुजरातला लागणारे जिल्हे टोटल 4 आहेत. कुठले 4 जिल्हे? पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार असे टोटल 4 जिल्हे. पानाधून असं म्हणजे त्याचा कोड केलेला आहे. पानाधून. पा म्हणजे पालघर, ना म्हणजे नाशिक, धू म्हणजे धुळे आणि नंदुरबार अशी यांची संख्या किती आहे? तर एकूण 4 जिल्हे याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. उत्तर दिशा जर बघितली, उत्तरेकडची दिशा, तर उत्तर दिशेला आहे बघा मध्य प्रदेश. कुठला आहे? उत्तरेला जर बघितलं राज्य कुठलं आहे तर मध्य प्रदेश आहे. सगळ्यात जास्त जिल्हे हे मध्य प्रदेश बरोबर लागलेले आहेत. एकूण 8 जिल्हे आहेत बघा. 8 जिल्हे. ओके. कुठले? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, लातूर, भंडारा आणि गोंदिया असे एकूण किती आहेत? असे एकूण 8 जिल्हे हे मध्य प्रदेश बरोबर शेअर केलेले आहेत त्यांनी त्यांची सीमा. ठीक आहे. ईशान्य आणि पूर्वेकडचं जर बघितलं, ईशान्य दिशा, ओके, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या दोन जर दिशा बघितल्या तर त्या दोन्ही दिशांकडे एकच राज्य येतं ते म्हणजे छत्तीसगड. कुठलं राज्य येतं? छत्तीसगड. आणि छत्तीसगड बरोबर फक्त 2च राज्यांची सीमा लागलेली आहे. कुठले 2 राज्य? गोंदिया आणि गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली फक्त 2. मी ह्याला कोड केलेला आहे 2G. 2G म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली. ठीक आहे. आग्नेय जर दिशा बघितली आपण, आग्नेय, तर आग्नेय दिशेला एक राज्य येतं ते तेलंगणा आहे. ओके. 2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती झालेली आहे 1 जून 2014 रोजी. ठीक आहे. तर तेलंगणा राज्य आलेले आहे. तेलंगणा बरोबर 4 जिल्ह्यांच्या बाउंड्री शेअर झालेल्या आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड असे एकूण 4 जिल्हे. गडचंद्र यवना असा मी त्याचा कोड केला. गडचंद्र यवना. गड म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवना, यव म्हणजे यवतमाळ, ना म्हणजे नांदेड. ठीक आहे. तर एकूण 4 जिल्हे इकडे आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबत जर दक्षिणेला जर बघितलं तर दक्षिणेला राज्य आहे कर्नाटक. आपलं राज्य येतं दक्षिणेला कर्नाटक. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकाचं असं राज्य आहे की ज्याला सगळ्यात जास्त जिल्ह्यांच्या बाउंड्री लागलेल्या आहेत. ओके. कुठलं? सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, यवतमाळ, लातूर आणि नांदेड असे एकूण किती आहेत? एकूण 7 जिल्हे आहेत. तर त्याचा कोड केलेला आहे मी सिंधू, कोल्हा, सांग, सोला, उलाना. सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हा म्हणजे कोल्हापूर, सांग म्हणजे सांगली, सोला म्हणजे सोलापूर, उलाना. उलाना म्हणजे उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. सिंधू, कोल्हा, सांग, सोला, उलाना. ओके. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे कोड सुद्धा लिहून घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर अजून एक दक्षिणेकडेच एक राज्य आहे ते म्हणजे गोवा. ओके. तर गोव्याबरोबर एकाच जिल्ह्याची बाउंड्री शेअर झालेली आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ओके. एकच जिल्हा सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे. एक जिल्हा आहे. ठीक आहे. आता बघा आपण काय बघितलं की महाराष्ट्राच्या आजूबाजूला जी राज्य आहेत त्या राज्यांना लागून असणारे जिल्हे बघितले, त्यांची संख्या बघितली. पण असे पण काही जिल्हे आहेत की ज्यांची सीमा 2 राज्यांना लागते. सलग 2 राज्यांना त्यांची सीमा लागते. ओके. मग असे कुठले कुठले जिल्हे आहेत? तर सिंधुदुर्ग, पालघर, नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली आणि नांदेड असे एकूण किती? 7 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रश्न समजा असा विचारला की महाराष्ट्रामध्ये असे एकूण किती जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा सलग 2 राज्यांना लागतात? ओके. तर असे एकूण 7 जिल्हे बघा. तोच परत चार्ट इथं रिपीट होतोय तर तुम्ही तो वरच्या चार्ट वरती हा टॅली करून बघू शकता की सिंधुदुर्ग बरोबर 2 जिल्हे आहेत. एक तर गोवा पण आहे आणि कर्नाटक पण आहे. पालघर बरोबर जर वायव्येकडचं बघितलं तर दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश लागतो आणि एक राज्य लागतं गुजरात. ठीक आहे. नंदुरबार सोबत पण तसंच आहे. गुजरात आहे आणि मध्य प्रदेश त्याची कनेक्टिव्हिटी आहे. धुळ्याबरोबर जर बघितलं धुळ्याबरोबर तर धुळ्याबरोबर गुजरात आणि मध्य प्रदेश हे सेम आहे. नंदुरबार आणि धुळे हे जे 2 जिल्हे आहेत या 2 जिल्ह्यांना 2 समान राज्य लागतात. गुजरात, मध्य प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश. गोंदिया जर बघितलं आपण गोंदिया, ओके, वायव्येला जर गोंदिया बघितलं तर सॉरी ईशान्येला गोंदिया जर बघितलं तर त्याच्याबरोबर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे 2 राज्य लागतात बघा. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. गडचिरोली त्याच्यात खालच्या बाजूला आहे. गडचिरोलीला छत्तीसगड आणि तेलंगणा ह्या 2 जिल्ह्यांची 2 राज्यांची सीमा लागते. छत्तीसगड आणि तेलंगणा. नांदेडला सुद्धा 2 राज्य आहेत बघा. कुठली? तेलंगणा आणि कर्नाटक. तर हे जिल्हे पाठ करा. 2 राज्यांची सीमा शेअर करणार आहे. तसंच आता महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना लागून असणारे जिल्हे आणि त्यांच्याशी संबंधित जे त्या जिल्ह्यांमधले जे तालुके आहेत त्यांचे सुद्धा कुठल्या जिल्ह्यामधले कुठले तालुके बाउंड्री शेअर करतात. तर ही सुद्धा एक्स्ट्रीम थोडीशी पुढे जाऊन मी माहिती काढलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती लिहून घेऊ शकता. हे चार्ट महत्वाचे आहेत. ओके. एक अवघड जर आयोगाने प्रश्न जर या गोष्टीवरती विचारला, ओके, अवघड स्वरूपाचा प्रश्न काढायचं ठरवलं तर तो या सदरावरती निघू शकतो बघा. ठीक आहे. तर तुम्ही इथे ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे.